पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीमध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असल्याचं सांगितलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असंही त्यांनी नमूद केलंय। परवा झालेल्या विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेटच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या महिलांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना और अतिशय चांगली योजना जाहीर केली। हा जिल्हा आज 1,30,000 ऑनलाईन फॉर्म भरले गेलेले आहेत। त्याशिवाय घराघरातून जे सुशिक्षित लोक भरणारे आहेत किंवा अनेक पक्ष आपले कॅम्प घेत आहेत, अनेक लोक यातून नोंदणी करत आहेत, यामधून हा आकडा बराच मोठा असेल। मला वाटते आज महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा यामध्ये अग्रेसर आहे। एक विवाहित महिला कुटुंबातील आणि एक अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे। शासनाचं उद्दिष्ट आहे की 15 ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन आपण झेंडावंदन साजरा करणार करून आणि 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे। त्यापूर्वी या लाडक्या बहिणींना ही भेट देण्याची योजना आहे। वाटते या योजनेचा लाभ सर्व महिलांनी चांगल्या पद्धतीने घ्यावा अशी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या जिल्हास्तरीय समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना करतोय। या बातमीनंतर आणखी काही बातम्या पाहणार आहोत, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।